मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। आदिवासी दिन आहे, सरकारकडे तुमच्या कुठल्या प्रमुख मागण्या असतील? प्रथमतः तुमच्या या न्यूज चॅनलच्या निमित्तानं जागतिक दिनाच्या सर्व माझ्या आदिवासी बांधवांना आणि इतर सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो। श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आम्ही हा जागतिक दिन साजरा करत आहोत मुरबाडमध्ये। आणि प्रामुख्यानं ह्या आदिवासी दिनाच्या दिवशी 1982ला जो संयुक्त राष्ट्राच्या कमिटीनं हा जाहीर केला दिन, मूलभूत प्रश्न जे आहेत, हक्क आहेत, अधिकार आहेत, ते आदिवासी लोकांना मिळून द्यावे आणि ती जनजागृती करावी। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर आदिवासींचा जंगलवर पूर्णपणे अधिकार आहे, आदिवासींच्या पाण्यावरचा अधिकार आहे, आदिवासींचा असणारी संस्कृती आणि भाषा ही जतन करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। त्यामुळे या दिनाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांना आव्हान करतो की जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना आपले भेडसावणारे मूलभूत प्रश्न ते आपण कसे मिळवून घ्यायचे, हा मुख्य उद्देश आम्ही आजच्या दिनाच्या निमित्तानं आवाहन करणार आहोत। आदिवासी दिन साजरा होतोय, काय सांगाल याबरोबर? आज श्रमजीवी संघटनेच्या वतीनं मुरबाडमध्ये जागतिक आदिवासी दिन आम्ही साजरा करत आहोत। त्या आदिवासी दिनानिमित्त आम्ही जे काही आदिवासी समाजामध्ये क्रांती कशी घडेल यावर आमचं प्रामुख्याने लक्ष असणार आहे। उदाहरणार्थ जल, जमीन, जंगल, पाणी, आरोग्य, शिक्षण याचं जर आदिवासीचा विकास करायचा असेल तर आम्हाला शिक्षण गरजेचं आहे। तो आमचा मूलभूत अधिकार आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे। त्यासाठी सरकारने आम्हाला 12वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं पाहिजे। त्याचप्रमाणे गावठण विस्तारासाठी जे काही कागदपत्राच्या जाचासाठी आहेत त्या रद्द करून सरकारने एक नियमावली जाहीर केली पाहिजे की आदिवासींना सरसकट जे काही 3-2चा प्रस्ताव, गावठण विस्ताराचा प्रस्ताव आहे तो दिले पाहिजे। त्याचप्रमाणे मुरबाड तालुक्यामध्ये जे काही प्रकल्प येतात, आम्हाला प्रकल्प नको, परंतु आम्ही आदिवासी जगतो, जे आमचे पेसा क्षेत्र आहेत, आम्हाला तिथं जगू दे। आम्हाला काय कोणते प्रकल्प नको, आम्ही सन्मानाने जगतो, आम्हाला सन्मानाने जगू दे, एवढंच या निमित्तानं। बोरांडे येथे आदिवासीचा प्रकल्प होतो, याविषयी आदिवासी क्षेत्रात तो प्रकल्प होतोय, काय सांगाल? हा प्रकल्प होतो या संदर्भात आम्ही एवढं सांगू इच्छितो की आम्हाला काही प्रकल्प नको, आम्ही सन्मानाने जगतो, आम्हाला सन्मानाने जगू दे। आम्ही निसर्गात राहणारी माणसं आहोत, आम्हाला कोणत्या प्रकारची गरज नाही, आम्हाला हे प्रकल्प नको आहेत, आम्ही सन्मानाने जगतो, आम्हाला सन्मानाने जगतो। यावर्षीची आमची नेमकी मागणी असेल
सांगाल याबाबत? आज जागतिक आदिवासी दिन पूर्ण जगामध्ये आजचा हा आदिवासी जागतिक दिन साजरा होतो. आजचा दिवस हा आदिवासींच्या अस्तित्वाचा, सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. आजच्या दिवशी आदिवासी संस्कृती आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालय आणि मुरबाड शहरामध्ये आदिवासी संस्कृतीचं आम्ही प्रदर्शन करतो. आता मोर्चा आपला कुठून पुढे असणार आहे? रॅली कुठे रॅली आता इथनं MIDC हॉल तहसील कार्यालयाच्या बाजूला इथून रॅली निघणारी कुणबी समाज हॉल आणि तिथनं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार करून अभिवादन करून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही तहसील कार्यालय येथे कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. या ओके.